चला चोळेगाव संघ आपण मेन एंट्रीतूनच आपल्याला प्रवेश करायचा आहे. नाही आपण पहिले तर आपलं जे मुख्य व्यासपीठ आहे ना तिथूनच आपल्याला मैदानात उतरायचं आहे. सलामीची जोडी देखील मैदानात पाठवायचे. आपण इथे कोपर 40+ संघाची चेंडू चेक करा. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू असणार आहे. लारा कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. अशोक पाटील चोळेगाव संघ आपण कोपर संघाचं मी कौतुक का करेन. काय स्पर्धा खेळला होता आपण. पहिली स्पर्धा खेळता गेसरच्या मैदानावर पण अक्षरशः विपक्षी संघाला घामाघूम करून सोडलं होतं. जरी झेल सोडला हा संघ पराभूत. धावा फक्त 43 केले. सुरुवात इतकी जबरदस्त केली होती ना सलामीच्या फलंदाजी. त्यानंतर ते सातत्य टिकून राहिलं नाही. काय हरकत नाही. नवीन संघ अशोक पाटील जसा जसा स्पर्धा खेळ मला वाटतं पुढच्या वर्षी हा संघ देखील खूप चांगला संघ बनेल. अधिक चौधरी देखील येतात. अतिशय चांगला फलंदाज आणि यष्टीरक्षक फलंदाज. चोळेगाव संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. अशोक पाटील जे आता खेळाडू रेग्युलर मधनं म्हणजे जे कामगिरी चांगली करत नाहीत आता जे पोटीच्या दिशेने वाटचाल करतात त्यांनासाठी आम्ही पोटी कधी होतोय आणि पोटीमध्ये कधी उतरतोय. कारण बाईक मिळाल्यात बऱ्याचशा खेळाडूंना. बक्षीस देखील भरपूर असतं. जेवणाची व्यवस्था देखील केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. आणि 40+ स्पर्धेचं मी कौतुक का करायला खेळाडूंचं. रबर बॉलला पण देखील हे खेळाडू खेळायला उतरतात. त्यामुळे या खेळाडूंचं मी कौतुक करेन. नाही नक्कीच. प्रदीप म्हात्रेचं ओपिनियन ऐकलं ना अशोक पाटील. सांगितलं मी जवळजवळ 20 ते 22 वर्ष क्रिकेट खेळलो. मला काही बक्षीस गाडी नव्हती मिळाली पण असं वाटलं देखील नव्हतं मला गाडी मिळेल. काय फलंदाजी केली ती. श्रद्धांजली चषक नारीच्या मैदानात अक्षरशः मैदान गाजवलं होतं. काय बॅटिंग केली. एकपात्री अभिनय काय असतं दाखवून दिलं. गाडीच्या रेसमध्ये देखील नव्हतं पण 124 धावा कधी कुठल्या त्याला माहित नव्हतं. आणि काय जल्लोष केला होता आपण इथं देवीच्या पाडा संघाने. तर बघा आपण पहिले तर टी शर्ट नाही आहेत चोळेगाव संघाच्या एका खेळाडूची तर पॅनल्टी लागणार. त्यामुळे जेव्हा डाव सुरू होईल तेव्हा मी इनिंग संपल्यानंतर आपण लारा तुमच्या आपण पहिले तर धावांमध्ये एक धाव ऍड करू. जर 40 असतील तर 41 करू. चला कोपर संघ लगेच आपण सलामीची जोडी पाठवायचे. 12 खेळाडू दोन्ही संघाचे असणं फार गरजेचं आहे. कोणत्याही खेळाडूने आपण पहिले तर मद्यपान धूम्रपान. कोपर संघ आपण बसून घ्या. बालचंद दादा मॅच सुरू होते कारण 40+ नियम ना भरपूर कडक आहेत. का तो संघ देखील खेळलाय त्यांना माहिती आहे नियम कसे फॉलो करायचे. दोन्हींनी आपण स्पर्धा खेळू शकता. अरे मला वाटतं संदेश नाहीये त्यामुळे थोडंसं संघाला लिडिंग कोण करतं पाहायचंय. संदेश नारकर जबरदस्त लिडिंग केलं होतं गेसरच्या स्पर्धेमध्ये. तर जुने डोंबिवलीचे कोणी ग्रामस्थ किंवा मान्यवर असतील तर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चोळेगावचे जर कोणी मान्यवर किंवा ग्रामस्थ असतील तर या व्यासपीठावर. तसेच कोपरगावचे जर कोणी मान्यवर आपण बोलले तर किंवा ज्येष्ठ नागरिक कोणी आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यजमान देखील खेळणार आहे. टॉस जिंकला आपण बोलले तर चोळेगाव संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या दिवसातील पहिली मॅच उद्घाटन सामना आपण पाहतोय. 40+ स्पर्धा श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजक. कारण मला वाटतं ही स्पर्धा 3 ते 4 वेळा पोस्टपोन झाली आणि त्यानंतर आयोजकांनी आज मुहूर्त मिळाला आणि सांगितलं की नाही 22 आणि 23 तारखेला ही स्पर्धा होणार. चला टाइम देखील जयदेव आपल्याला 25 मिनिटाचा अवधी असणार. 10 वाजून आपण इथं 2 मिनिटं झाल्यात. 5 षटकांची मॅच असणार आहे. पहिला सामना गोलंदाजी मार्कवर येतोय बबन चौधरी. स्ट्रायकेला फलंदाज प्रदीप. तर बबन चौधरीसाठी बघा विजयदादाकडून पारितोषिक 2000 रुपयाचं पारितोषिक. अशोक पाटील चेंडू पडला देखील आणि पारितोषिक लागलं गेलंय. हे प्रेम आहे खेळाडूवरचं खेळाडूंवरती. बबन चौधरी अतिशय चांगला गोलंदाज. रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर खेळला. 40+ माध्यमातून ॲक्युरेट गोलंदाजी. तर गेम ऑन. पहिल्या चेंडूसाठी जोरदार डाव दे. श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन. स्ट्रायकेला फलंदाज प्रदीप.
प्रमोद म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला आपण सुगनाथला पाहू शकता उर्फ लारा. बबन गोलंदाजी मार्कवर कोपरगाव एंड कडून पहिला चेंडू बॅकफूट जाऊन पंच लाजवाब फटका. चेंडू चालला स्वीप कव्हर रिजन मधून सी मार्जावार दणदणीत चौकार. बबन ऑन साइडला पूल चालला जवाब फटका. चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या बाहेर. चेंडू अफलातून 2 फटके बघायला मिळाले. एक पंच लाजवाब फटका, आता पूलचा लाजवाब फटका. प्रमोद चांगली बॅटिंग करतोय. कारण आपण तर गेसर स्पर्धेमध्ये देखील अशाच प्रकारचा स्टार्ट दिला होता प्रमोदने. आज सुखनाथ त्याच्या जोडीला आलाय. बबन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय जास्त समालोचक कक्षांकडून. ऑन साइडला पुन्हा एकदा पूलचा लाजवाब फटका. चेंडू चालला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सी मार्च्या बार दणदणीत चौकार. तीन चौकार. प्रमुख गोलंदाज बबन चौधरी हल्ला चढवला जातोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. प्रमोदचं मी कौतुक करेल. काय बॅटिंग केली. अशाच प्रकारची ना करण बॅटिंग केली होती आपण गेसर स्पर्धेमध्ये. फ्लाइंग स्टार्ट दिला होता. 2 षटकामध्ये 27 धावांचा स्टार्ट दिला होता. जबरदस्त बॅटिंग. फटके बघा ऑफ साइडला पण खूप चांगले प्रकारचे फटके बघायला मिळतात. ऑन साइडला देखील तेवढीच चांगली बॅटिंग बघायला मिळते. ताकदवन फटके बघायला मिळतात. 10 संख्या धावफलक 12. 3 चेंडू 3 चौकार येतात. बबन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बागपुढे जाऊन पुन्हा एकदा पंच करायचा व्यवस्थित चेंडू मिळत नाही. चेंडू 2 क्षेत्र गॅप मधला चालला या बेलला कव्हर रिजन मधून चेंडू सीमा पास सरळ आपण तो चौकार जातो आणि 4 चेंडू 4 चौकार. पंचांचा इशारा येतो. या वेळेला नोचा इशारा येतो. एकूण 5 धावा येत आहेत आणि येणारा चेंडू फ्रीट. सतरा धावा अशोक पाटील आणि येणारा चेंडू फ्रीट. दबाव असणार आहे. बबन चौधरी सारख्या गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. प्रमोदचं कौतुक करेल. काय बॅटिंग करतो बघा. ऑफ साइडला क्षेत्रशः आपण पाहू शकता. एक क्षेत्र दरम्यान पॉइंट कव्हर्स शॉर्ट कव्हर्स. हा चेंडू यावेळेला पूल करायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केले. शॉर्ट पिच होता चेंडू. पण लेगबायच्या स्वरूपात जैतव जोशी आपल्या कारकिर्दीतील आपण ते मोठी स्पर्धा कव्हर करतायत. 10 संख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 18 धावा. त्यांच्यावर देखील थोडासा दबाव असेल. मी तर दबाव काही घेणं गरजेचं नाहीये. कारण एक चांगले खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. जैतव जोशी आणि विशाल पाटील. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला सुखनाथ उर्फ लारा पाहिजे तर कशा बॅटिंग करतोय. अशोक पाटील पहिल्या षटकात 18 धावा. बबन चेंडू यावेळेला शरीरापासून दूर ठेवलाय. पंच यावेळेला वाईडची खूण करतायत. जयदेव जोशी धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता वेगाने वाढते. यावेळेला कोपर 40+ संघाची 19 धावा. अशोक पाटील आम्हाला माहिती देत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली तर आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. ही स्पर्धा कोपरचे समर्थक भरपूर प्रमाणात आलेत. बाजूलाचे संघ आपण होते पहिल्यांदा आपण दुसरी स्पर्धा खेळतो त्यामुळे सपोर्ट गरजेचे संघाला. बबन राईट आर्म ओव्हर तिकडे मारत आहे. हा चेंडू यावेळेला आपण म्हणले तर लेग लांच करायचं तर यावेळेला पंचाकडे पाहायला जात आहे. पंच कोणत्याचा इशारा करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. 10 संख्या धावफलकात आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 19 धावांचा फ्लाइंग स्टार्ट. एक चांगली भागीदारी अशोक पाटील आपण पाहू शकता. यावेळेला बबन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला आपण सुखनाथला पाहू शकता. हा चेंडू यावेळेला जेंटल टच लेट कट बघायला मिळाला. फक्त स्टेअर केला चेंडूला. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटला. जोपर्यंत चेंडू फीड होईल. षटक संपते. पहिलं षटक इथे दमदार सुरुवात केली. कोपर 40+ संघाने बिनबाद 20ची धावसंख्या. भागीदारी 20ची झाली. अशोक पाटील खूप चांगला स्टार्ट. पछता येणारा गोलंदाज P2 मध्ये पाहायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण चोळेगाव संघ देखील एक खूप चांगला संघ आहे.
पहिल्या षटकाच्या संवादात एक दमदार सुरुवात आपण पाहू शकता या बेला कोपर 40 प्लस संघाची. कारण आपण बोलले तर अशाच प्रकारची सुरुवात केसर 40 प्लस स्पर्धेमध्ये केली होती. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. किरण किरण येतोय मोठा गाव येणेकडून. अच्छा तर किरण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. बंदी चौधरी देखील संघामध्ये दिसत नाही. खूप चांगला फलंदाज किरण पाचता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. सुकनाथला आपण पाहू शकता. सुकनाथ म्हात्रे चेंडू पाचीचा अपील होता यावेळेला पण तर सांगतायत की चेंडू लेग स्टंप सोडून जातो यावेळेला. एक धावी ते कंप्लीट केले. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. एक बायच्या स्वरूपात धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 21 धावा. प्रमोद पाहिजे आता कशावर बॅटिंग करतोय. ज्याने 4 चेंडू 4 चौकार दाखवले तो प्रमोद आता पाहिजे P2 मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकतो. शॉट लेगला क्षेत्रक्षण स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आणि एक क्षेत्रक्षण वडिश लॉंगला. चेंडू यावेळेला आपण बॅकवर्ड गेले ते पंच केला आहे. जोपर्यंत गोलंदाजी चेंडूला फीड करतोय. एक धावी ते कंप्लीट केली जाते. किरण चांगली गोलंदाजी करतोय. चांगली सुरुवात केली. कारण अशोक पाटील पहिल्या षटकात धावा आल्या तर तब्बल विचार जर केला तर 20 धावा आल्या. त्यामुळे हा षटक खूप चांगलं फेकणं गरजेचं. किरणला वापसी करणं फार गरजेचं आहे. सुकनाथ आता स्ट्राईकला आहे. पण सुकनाथ आता कशा प्रकारे बॅटिंग करतो. सुकनाथ म्हात्रे उर्फ लाला. किरण राईट अप ओर तिकडे मार करतोय. चेंडू लाईन पाहावी लागणार या बेला. भरपूर वेग होता पण वाईट चिकून करतात. अवांत धावेने धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला. 23 धावा आपण पाहू शकता. अशोक पाटील ऊन आणि सावलीचा लपंडाव डाव सुरू आहे. असंच जर क्लायमेट राहिलं तर क्रिकेटसाठी खूप चांगलं क्लायमेट आहे. किरण पर्यंत गोलंदाजी मार्फत चेंडू फटका खूप चांगला यावेळेला डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू जाता याला इस्लामला जोपर्यंत चेंडू फीड होईल. एक धावी ते कंप्लीट केले. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 24 धावा. किरण पर्यंत गोलंदाजी मार्फत चेंडू खूप चांगला आहे. खोदून काढला यावेळेला. ड्राईव्ह बघायला मिळालाय. एकच धाव मिनिट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. त्या सर्कल मध्ये कव्हर रिज आपण तर कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड केला जातो. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 25 धावा. प्रवीण म्हात्रे विशाल म्हात्रे मनोज म्हात्रे यांचं देखील भरपूर मोठं सहकार्य असतं. ते देखील त्रिमूर्ती मला वाटतं या संघाला नेहमी सपोर्ट करतात. चेंडू यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडूला खोदून काढलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रमेश चेंडूला फीड करतो. एकच धाव मिनिटे. चांगला कॉल आहे यावेळेला प्रदीपचा. बघा किती चांगला कॉल दिला. अन्यथा अशोक पाटील इथे फलंदाज बाद झाला. प्रदीपला माहिती एक धाव मिळाले. तर सगळे धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला. प्रमोदला आपण पाहू शकता 26. प्रमोदला माहिती आहे दुसरी धाव घातक ठरू शकत होती. कारण किरण चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू खूप चांगला होता. पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती. या षटकात फक्त आणि फक्त धावा आल्या आपण पाहू शकता यावेळेला. 6 धावा. किरणची गोलंदाजी आवडीचं टाळा होती. जबरदस्त गोलंदाजी. के पहिल्या षटकात ना 20 धावा आणि त्यानंतर काय वापसी केली बघा. भरपूर दबाव होता गोलंदाज किरणवर. पण किरणचं मी कौतुक करेल. लाईन आणि लेंथ बघा किती चांगली फेकली. कारण एक चेंडू वाईड देखील त्याने फेकला होता. पण नंतर मात्र दिशेवरती नियंत्रण मिळवलं आणि जबरदस्त गोलंदाजी. खूप चांगलं कमबॅक. विकेट जरी मिळाला नसेल ना पण कमबॅक खूप चांगलं केलं के. जबरदस्त कमबॅक. कारण पहिल्या षटकात बबन चौधरी सारखा प्रमुख गोलंदाज हल्ला चढवला होता. 20 धावा आल्या. त्याच्या गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला. तिसरं षटक घेऊन रमेश गोलंदाजाचं नाव सांगा जरा. महेंद्र. महेंद्र येतोय. महेंद्र. महेंद्र पाहिजे तर कशा प्रकारे. ड्रिंक्स आपण ट्रॉली देखील पाहू शकता. त्यानंतर मॅच असणार आपण चिकनगर 40 प्लस विपक्ष काटे 40 प्लस संघटनेच्या अध्यक्षांना देखील आपण इनेक्शन मध्ये पाहणार आहोत. चिकनगर संघ देखील खूप चांगला संघ आहे. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज सुकनाथला आपण पाहू शकता. भागीदारी झाले तब्बल अशोक पाटील मला सांगता येतं 26 धावांची. प्रमोद आणि आपण सुकनाथमध्ये
इथून चांगली आता गोलंदाजी करावी लागणार, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. विकेट नित्यंत गरजेचं आहे. महेंद्र विकेट मिळून देतो कवाचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा तुमच्या समालोचक शाईनकडून. चेंडू बाग पुढे जाऊन स्क्वेअर कट चालला, जेव्हा फटका बघायला मिळालाय. चेंडू चालला या बेला सीमारेषा पार, दणदणीत चौकार. गेला आणि स्कोअर कट चालला, जवाब फटका सुखनाथच्या बॅटमधून बघायला मिळालाय. चांगली भागीदारी अशोक पाटील, 30 धावांची भागीदारी झाली. प्रमोद आणि आपण पाहू शकता यावेळेला सुखनाथ मध्ये महेंद्रचं स्वागत केलं चौकाराने. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय सगळा सुखनाथ. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, टायमिंग बेमिसाल आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल पकडला होता पण बॉडी बॅलन्स होत नाहीये. चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. काय फटका होता, काय ताकद होती बघा. मगाशी प्रमोदने आक्रमण केलं होतं पहिल्या षटकामध्ये, आता सुखनाथ करतोय. महेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय स्ट्राईकला सुखनाथ. चेंडू खूप चांगला होता, खोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, पॅटर्न बंद चेंडूला काढलाय. एक धावी ते कंप्लीट केले. चांगलं क्रिकेट सुखनाथच्या माध्यमातून. करण षटकार चौकारानंतर सिंगल घेतले, स्ट्राईक रोटेट केले, तर स्ट्राईक वरती प्रमोदला आणलंय. चांगलं क्रिकेट बघायला मिळते कोपर 40+ संघाच्या माध्यमातून. डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळलं जातं, विचारपूर्वक क्रिकेट खेळलं जातं मैदानावर. तर संख्यात हा फलकती अशोक पाटील मला माहिती देताना 37 धावा. महेंद्र गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला प्रमोद. चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं यावेळेला, सरळ लॉंग ऑनला क्लिअर करतो. मॅच कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगला यावेळेला. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकती आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा आपण पाहू शकता. चांगली भागीदारी बघायला मिळते, 38 धावांची भागीदारी सुखनाथ आपण आणि प्रमोद मध्ये महेंद्र. चेंडू यावेळेला आपण बघितलं तर यष्टीरक्षक बीट होतो, एक धावी ते कंप्लीट केली जाते. पंच वाईड चिखून करतात. 1+1 धावा. धावसंख्या धाव फलकती आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. चांगली भागीदारी अशोक पाटील दोन फलंदाजाच्या माध्यमातून, प्रमोद आणि आपण सुखनाथच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांनी चौकार षटकार मारले आहेत. आत्मविश्वास प्राप्त झाला त्यानंतर खेळपट्टीचा आणि त्याचा फायदा देखील ते उचलत आहेत. महेंद्र गोलंदाजी मार्कवर टाकला प्रमोद. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू चालला यावेळेला आपण येतोय मिडावरनं लॉंग ऑनला जातोय, जोपर्यंत चेंडू एकच धाव मिळते. तर संख्या धाव फलकती आपण पाहू शकता यावेळेला 41 धावा. 41 धावांची भागीदारी सुखनाथ आणि प्रमोद मध्ये आपल्याला बघायला मिळते. चांगली भागीदारी, आत्मविश्वासाने बॅटिंग करतात दोन फलंदाज. महेंद्र गोलंदाजी मार्फत चौकार षटकानंतर किती चांगली गोलंदाजी करतोय बघा, मोठे फटके मारू देत नाहीये. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आपण लाईन पाहावी लागणार. यावेळेला पंच वाईड इच्छिकून करतात, अतिरिक्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला किरण आपण बघितलं करण, आणि त्यामुळे दिशे बसणं थोडासा भरकटताना दिसतोय गोलंदाज. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 42 धावा. पहिलीच मॅच आहे, धावा आपण पाहू शकता तर किती होत आहेत, 50+ धावा होतील आता. महेंद्र गोलंदाजी मार्कवर टाकला सुखनाथला आपण पाहू शकता. चेंडू बागपुढे कट करायचं होतं यावेळेला, पंच वाईडची खूण करतायत. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. अतिशला माहिती आहे की चेंडू कुठून बाहेर निघालाय, त्यामुळे अतिशय चेंडू लगेच सुपूर्द करतो गोलंदाजाकडे. धावसंख्या धाव फलकात अशोक पाटील आपण पाहू शकता यावेळेला. चेंडू सुरेख टायमिंग, फटका खूप चांगला आहे. पॅरलल स्ट्रोक बघायला मिळालाय, लॉक ऑफ सीमारच्या बाहेर षटकार. अशोक पाटील वाटत नाही ना कोपर 40+ संघ दुसरी स्पर्धा खेळतोय, काय बॅटिंग करतोय, लाराचा कौतुक करेल. जबरदस्त बघा, पाण्याची मागणी केली, जरा पाणी द्यायचंय, पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं जरा लवकर. पाणी
अजयकांना विनंती करतोय पाणी घेऊन जा जरा लवकर. राजू दादा जरा स्टँड करा, पाण्याची नित्यंत गरज आहे. धावा झाल्या, धाव फलकात आपण पाहू शकता 49 धावांची भागीदारी झाली या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. अशोक पाटील मित्र म्हणेल ना, आता मॅसेज द्यायची काहीच गरज नव्हती. काय जबरदस्त आत्मविश्वास प्रत्येक फटक्यामध्ये बघायला मिळाला. सुखनाथचा कौतुक करेल, काय फटका होता, चपरा गजनू काय आपण पॅरल स्ट्रोक बघायला मिळालाय. आत्मविश्वास बघायला मिळतो. निलेश बघितलं ना, आज संघ दुसरी स्पर्धा खेळतो. आम्ही पहिल्यांदा संघाला खेळताना पाहिलं होतं घेस्तर स्पर्धेमध्ये, तिथे देखील आत्मविश्वासाने बॅटिंग केली पण कुठेतरी झेल सोडले आणि त्यामुळे तो संघ पराभूत झाला. देसाई संघाला देखील या संघाने असं वाटलं की पराभूत करेल पण झेल सोडले ना, तिथे या संघाला पराभूत व्हावं लागलं. पण जबरदस्त कामगिरी केली ती. अजकांची मन जिंकली होती, प्रेक्षकांची मन जिंकली होती कोपर 40+ संघाने. आज देखील दोन फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली. धावा झाले, धाव फलकात 49. जर विचार केला प्रमोदने आतापर्यंत धावा कुठल्यात आपल्या संघासाठी तब्बल अशोक पाटील मला माहिती देत आहेत 20 धावांचं योगदान दिलं आणि सुखनाथने धावा कुठल्यात आपल्या संघासाठी तब्बल बघितले तर 2 षटकार त्याच्या बॅटमधून 1 चौकार केला. 20 धावा दोन्ही खेळाडूंनी आपण आतापर्यंत दोन्ही फलंदाज 20 धावांचं योगदान दिलं. धाव फलकात धावा लागल्या 49 धावांची भागीदारी केली. चांगलं क्रिकेट बघायला भेटते कोपर 40+ संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. तर अशोक पाटील कोपर संघ म्हटला तर आपण मोठी स्पर्धा अंडरम बॉक्स क्रिकेटची 5 षटकांची मॅच करता त्याचे प्रमुख आयोजक असतात भास्कर आपण भास्कर दादा देखील असतील. आपण बोलले तर 3 षटक संपल्यात 49 धावा आपण पाहू शकता. 4थं षटक आता प्रगती पथावर यावेळेला पाहू शकता आपण. प्रवीण म्हात्रे, मनोज म्हात्रे, विशाल म्हात्रे आणि त्यांना संपूर्ण सपोर्ट असतो ग्रामस्थ मंडळ आपण पाहू शकता. कोपर किरण म्हात्रे देखील सामना एन्जॉय करतात. मला वाटतं थोडंसं कोचच्या भूमिकेत आहेत किरण. एक चांगले खेळाडू आहेत रेग्युलर. संदेश दिसत नाही, संदेश नारकर खूप चांगला फलंदाज आहे. एक काळ गाजवला त्यांनी देखील रेग्युलरच्या माध्यमातून. राजेश चौधरी अतिशय चांगला गोलंदाज, नेहमी शेवटचं षटक हाताळतो पण आज 4थं षटक हाताळतो कारण इथे गरज आहे विकेटची, ब्रेक थ्रोची नित्यंत गरज आहे. स्ट्रायकेला फलंदाज प्रमोदला आपण पाहू शकता. पण प्रमोद कशा प्रकारे बॅटिंग करतो आता. चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता यावेळेला. मेसफील्ड यावेळेला आपण फाईनलच्या क्षेत्ररक्षकाने त्याचा रूपांतर चौकारामध्ये. धावसंख्या धाव फलकाती 50 कंप्लीट. 53 धावांची भागीदारी होती. टाय होऊन जाते 2 फलंदाजी. जबरदस्त भागीदारी प्रमोद आणि आपण सुखनाथच्या माध्यमातून डीजे. जबरदस्त भागीदारी प्रमोद आणि सुखनाथच्या माध्यमातून. आत्मविश्वास बघायला मिळतो प्रत्येक फटक्यामध्ये. चेंडू बॅटन फ्लिक चालला, जवाब फटका. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. दमदार चौकार. अशोक भैर यांना विनंती करतो मोठ्या गावचे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. काय बॅटिंग करतोय प्रमोद. ला जवाब फटका फ्लिकचा. चेंडू या वेळेला असताना दिलेवरच्या माझ्या चेंडूला फेकून देतोय. वाईड इश लॉंग ऑन सी मार्शा बार. षटकार. प्रमोद जबरदस्त. असं वाटत नाही की हा संघ नवीन संघ आहे. या वर्षी हा संघ आलाय कारण मित्र म्हणेल ना उशीर आला हा संघ. जर आधी आला असता ना तर आपल्या नावाचा देखील दबदबा निर्माण केला असता. तर तुषार म्हात्रेकडून आपण पार्श्व केले प्रमोद साठी या षटकासाठी. दादा आपण नंतर द्या, पारितोषिक आपल्याकडे ठेवा. ऑन साइडला पूल चालला, जवाब गॅप शोधले या वेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावांचं योगदान देतो प्रमोदची. जर बॅटिंग आवडली टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग, लाजवाब बॅटिंग.
करण काळन दुसरी स्पर्धा खेळतो हा संघ वाटत नाही. 38 आम्ही पहिल्यांदा पाहिलं तर घेसर स्पर्धेमध्ये, पण त्यानंतर मित्र म्हणेल ना थोडासा निलेश हा संघ उशीर आला यावर्षी खेळायला. जर अजून लवकर आला असता तर आपल्या नावाचा देखील दबदबा निर्माण केला असता. आणि आता करतोय काय बॅटिंग करतोय बघा ना, जबरदस्त. कोपर संघ आपण बोलले तर खेळताना दिसत नव्हता, पण आता 40+ संघ बनवलाय ना. खरं तर मी संदेश नारकर त्याच्या सहकार्याने धन्यवाद देईल. जबरदस्त संघ बनवला. आत्मविश्वास प्रत्येक खेळाडू फटक्यामध्ये बघायला मिळते. तुमच्याकडे आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. चेंडू ऑन साइडला, जबरदस्त लाजवाब. काय फटका होता बघा, फटका बनवला यावेळेला. आणि चेंडू चालला फाईन लेग सीमारच्या बाहेर चौकात. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 71 धावा. प्रमोद 42 धावांचं योगदान देतो. पाहिजे प्रमोद या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठला खेळाडू ठरतोय का? चेंडू यावेळेला लाजवाब फटका. चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या बाहेर. दे दनादन षटकार. थँक्यू डीजे. करण काळन प्रमोद जणू काय डगआउट मधनं सेट होऊन दिसतोय, जणू काय चेंडू त्याला फुटबॉल दिसतोय. काय बॅटिंग करतोय. वैयक्तिक खेळतोय. तब्बल आपण बोलले तर 48 आणि संघाची धावसंख्या धावफलकामध्ये अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 77 धावा. काय बॅटिंग केली या षटकात. धावाला तब्बल आपण बोलले तर 28 धावा. काय बॅटिंग बघायला मिळते. थोडंसं पण आत्मविश्वास आता कमी झाला मित्र म्हणेल चौगाव संघाने, पण आत्मविश्वास त्यांना गमवायचा नाही, आत्मविश्वास त्यांना ठेवायचा आहे, कारण नंतर ते देखील चेस करू शकतात. काय बॅटिंग करतो प्रमोद, अप्रतिम बॅटिंग. 48 धावांचं योगदान दिलंय. जे आपले पाठीराखे आलेत ना त्यांना गरम बॅटिंग बघायला मिळाले. फटकेबाजी बघा काय जबरदस्त बघायला मिळाले. अजून एक षटक बाकी आहे. अशोक पाटील जर आपण पाहिले तर या खेळाडूने 50 धावा कुठल्या, तर मला वाटतं अशोक पाटील आम्हाला सांगतील कितवा खेळाडू ठरेल ग्रामीण 40+ आपण पाहिले तर ती माहिती देखील आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू आणि कोपरच्या संघाचं देखील नाव जाईल त्या डायरीमध्ये नोंद होईल. धावा झाल्यात आपण पाहिले तर 77. बघा पाठीराख्यांना आता उत्सुकता लागली. गोलंदाजी मार्कवर येतो, ज्याने दुसरं षटक हाताळलं तो आपण गोलंदाज पाहू शकता. किरण येतोय स्ट्राईकला सुकनाथला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला खोदून काढलाय. टायमिंग चांगलं होत आहे. क्षेत्ररक्षक रमेश त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक आणि हायतोय सुकनाथच्या बॅटमधून षटकार. शहाण्णव धावांची भागीदारी आहे आणि आता झाली भागीदारी आपण बोलली तर 83 ची झाली. काय बॅटिंग करतायत. पाहिजे तर प्रमोदला बॅटिंग कधी येते आणि कधी 50 धावा कुठतोय किरण. चेंडू या वेळेला आपण बोलले तर लाईन पाहावी लागणार, पण वाईडची खूण करतायत. अवांत धावेने भर धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. या वेळेला 84 धावा. काय बॅटिंग केले. काय आत्मविश्वास बघायला मिळतो या संघाचा. प्रमोद 48 धावांना खेळतोय किरण. चेंडू या वेळेला उंच 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 आणि लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू चालला लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. आता लारा स्ट्राईक देतोय का नाही पाहिजे. प्रमोदचं अर्धशतक होणं निलेश फार गरजेचं आहे, कारण कोपर संघाच्या एका खेळाडूचा देखील पहिला नवीन संघ दुसरी स्पर्धा खेळतोय. मनोबल वाढणार आहे, आत्मविश्वास मिळणार आहे. आतापर्यंत 100 धाव कोणाच्याच न झाल्या 40+. 96 टॉप होता. 96 आपण मित्र हायस्ट धावा होत्या. काय क्रिकेट खेळलं जातं बघा. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 91 आणि चेंडू बाकी आहेत. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 3 चेंडू बाकी आहेत. 48 धावांचं योगदान देतोय प्रमोद. काय बॅटिंग करतोय. दमदार बॅटिंग, दमदार परफॉर्मन्स, कडक परफॉर्मन्स. नवीन संघ असं वाटत नाहीये निलेश, दादागिरी पेश करतोय आपली. तर क्रिकेटमध्ये ना आत्मविश्वास तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. किरण मात्रच्या चेहऱ्यावर देखील सुमित असते. सगळं नवीन संघ आहे, दुसरी स्पर्धा खेळतोय, इतकी चांगली स्पर्धा. मी तर म्हणेल निलेश हा संघ उशिराने एंट्री केली. जर आधी केली असते तर नक्कीच या संघाने देखील आपला दबदबा निर्माण केला असता. किरण गोलंदाजी मार्कस टाकला प्रमोद.
हा चेंडू कार्पेट ड्राइव्ह डाऊन द ग्राउंड. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. लॉंग ऑफला चेंडू फील्ड होतो का मिस फील्ड होते. 2 धावा कंप्लीट केले तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रमोद 50 धावा कुठतोय. जरा बॅट दाखवायचे प्रमोद. क्या बात आहे, काय बॅटिंग केली बघा. चोळेगावचे खेळाडू देखील अभिनंदन करतात कारण जबरदस्त कामगिरी. 10 वाजले धाव फलक आपण पाहू शकता या बेला. 93 धावा 2 चेंडू. 96 धावा हायएस्ट आहे. पाहिजे कोपर संघ हायएस्ट धावा कुठतोय काय स्पर्धेत. बघा खेळाडू देखील येत आहेत. आनंद कारण का आनंद का झाला कारण आपण म्हणजे तर कोपर संघ नवीन संघ आणि त्यांच्या का खेळाडूंनी 50 धाव कुठलेत ना कोपर आपण म्हणजे कारण यापेक्षा आनंद का असणार आहे कोपरच्या खेळाडूंना आणि कोपर संघाला धोक्याचा इशारा अशोक पडी पुढच्या वर्षी. चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला या बेला. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता या बेला. 93 एक चेंडू बाकी. 96 धावा ही असेल. अशोक पाटील आम्हाला माहिती द्यायची की हा कितवा खेळाडू ठरतोय 50 धावा कुठणारा. राजू काठेच्या नावावर 3 अर्धशतक. अशोक पाटील लगेच आपला लेखा झोका काढतायत. हा चेंडू या वेळेला उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये भरतोय. 2 धावा पूर्ण केल्या पाहिजे. तिसरी धाव होते का आणि धावा झाल्या. धाव फलकर आपण पाहू शकता या वेळेला. 95 धावांची भागीदारी जरा जोरदार डाव दे प्रमोद आणि सुखनाथ साठी. जोपर्यंत प्रमोद आणि सुखनाथ मैदानातून बाहेर येतात पण टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली जबरदस्त. सुखनाथने बॅटिंग तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी आपण पाहू शकता. 33 धावांचं योगदान दिले. बघा सर्व खेळाडू अभिनंदन करतात. चोळेगावच्या खेळाडूंचं देखील मी अभिनंदन करेल कारण बघा स्पोर्ट्समॅनशिप दाखवतात. धावा झाल्या. धाव फलकाती 95 96 धावांचं लक्ष असणार आहे. जबरदस्त बॅटिंग अभिनंदन वेल प्लेट प्रमोद. 33 धावांचं योगदान दिलं आणि प्रमोद आपण म्हणजे तर प्रमोदने धावा कुठल्या तब्बल 52 धावा. काय बॅटिंग केले जबरदस्त बॅटिंग. बघा षटकारासाठी देखील पारदर्शक होते ते प्रमोद. आपण नंतर घेऊन जायचं इनिंग ब्रेक संपल्यानंतर. नाही नैकेचं हायएस्ट धावांचं रेकॉर्ड देखील आजदेश संघाच्या नावावर ते 96चं पण तो अबद्ध राहिलाय. आता 95 केले. जबरदस्त आपण म्हणजे तर भागीदारी केली. काय खेळ केला निलेश. संदेश नारकर देखील येत आहेत. संदेश स्वागत आहे आपलं देखील. संदेशला देखील आनंद असणार आहे कारण का त्यांनी जो संघ तयार केलाय ना जबरदस्त कामगिरी केली. संदेश मला वाटतं हा संघ तुम्ही लेट का उतरवला मी तर म्हणेल. आधी उतरवला असताना तर आपली देखील एक ताकद निर्माण केली असती वेस्ट विभागाची. काही हरकत नाही चांगली कामगिरी केली. धावसंख्या दाखवा 95 96 धावांचं लक्ष्य. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक करण काळे पण विनंती करतोय चिकनगड संघाचे संघनायक आणि काटे 40+ संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. प्रमोद आपला पारितोषिक देखील आपण घेऊन जायचं नंतर. 500 रुपयाचं पार्श्व झालंय ते आमच्याकडे जमा आहे. प्रमोद मॅच संपल्यानंतर घेऊन जा. तर चिकनगड 40+ संघाचे संघनायक आणि काटे 40+ संघाचे संघनायक टॉस साठी या. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच भाऊ दादा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी आपण हिंदू संस्कृतीनुसार गणपती बाप्पाचं पूजन करतो. त्या बाप्पांना आराधना करतोय. स्पर्धा सुरू झाली. कोणत्या प्रकारचं गाळबोट या स्पर्धेला लागू देऊ नको. कसलीही इजा कोणत्या खेळाडूला होऊ देऊ नको आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली प्रार्थना करीत महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी कारण हे दुटणे या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्यास सुरुवात करीत आहे. औद्योगिक गिरिजामाता क्रिकेट संघ जुरी डोंबिवली 40+ आयोजित श्रद्धांजली चषक 2022 हे पर्व 40+ फॉर्मॅट मधली ही स्पर्धा तुमच्या समोर आणि पहिला सामना ज्या पहिल्या डावामध्ये कोपरच्या दोन्ही सलामीवीरांनी सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली. ज्यामध्ये आपण प्रमोद म्हात्रे यांचं अर्धशतक बघितलं तर रघुनाथ पाटील अर्थातच लारा माफ करा सुखनाथ पाटील अर्थातच लारा यांच्या बॅटमधून बघितल्या आपण त्या 33 धावा. दोघे नाबाद राहिले आणि गावदेवी कोपरने धाव उभारलेली आहे ती 95 धावा उभारलेल्या आहेत आणि 96 अर्थात 96 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. मोठं लक्ष. पुढच्या दोन्ही संघांना मी विनंती करेन चिकनगर 40+ आणि काटेही 40+. टॉस साठी आपण त्वरित यायचं आहे. 8 संघांचा पोल आज तुमच्या समोर असेल. कोपर 40+ वर्सेस सोळेगाव 40+, चिकनगर वर्सेस काटे, जुरडोंबिवली वर्सेस निळजे, आजदे वर्सेस मोठा गाव असा 8 संघांचा पोल तुमच्या समोर आहे. येस बघा 96 झालेले आहेत विथ पेनल्टी. 95 रन झालेले आहेत विथ +1. कोपर आपण लक्षात घ्या 96 रन झालेले आहेत एकंदरीत विथ पेनल्टी. 97 चा टार्गेट असेल. सोळगाव संघ याची आपण नोंद घ्या. 97 चा आपल्याला पाठलाग करायचा आहे. आघाडीला आलेले आहेत फलंदाज आतिश आणि त्यांच्या सोबतीला तुम्हाला पाहायला मिळतात ते नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण. अंपायरचा ग्रीन सिग्नल बरोबर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. दुसऱ्या डावाला 97 चा टार्गेट आहे. लारा बॉलिंग मार्क जर्सी नंबर 3. डाव अजून 35 मिनिटांनी डावाची सुरुवात. ओद विकेट पहिला चेंडू. ओ बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. पुढ्यात होता चेंडू. लेंथ बॉल होता ज्यावरती आदरणीय रवींद्रजी ठाकूर साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 लारा यांच्यासाठी पारितोषिक लावण्यात आलेला आहे. माहिती अशी मिळाली की यंदाच्या संघामध्ये आय थिंक दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळत आहे कोपर संघ. परंतु जी सलामीवीरांची दोघांची भागीदारी राहिली कोण सांगेल की पहिल्याच हंगामामध्ये दुसऱ्या स्पर्धेमध्ये ते खेळत आहेत. बॅकफुट कट करण्यात आला. पहिला चेंडू जो पाठीमागे गेला परंतु दुसऱ्या चेंडूवरती बॅटवरती मिळल झाला चेंडू आणि बॅकवर्ड पॉइंटला सीम पार. 4 धावा चौकार. या अगोदर देखील तोच प्रयत्न होता फलंदाज आतिश चौधरी यांचा मेरिट वरती खेळण्याचा परंतु तो चेंडू थोडा पुढे होता. या वेळेला बरोबर रेषेपर्यंत आले आणि बॅकफुटला येत असताना कट करण्यात आला 4 धावसंख्येकरिता. मध्ये हा चेंडू पाहायला तर मिळाला फ्लाइंग स्लीप मधून डीप पाठचा दुसरा चौकार. दोन चौकार आले. पहिल्या चेंडूवरती आपण बघू शकाल
धावफलकावरती आहेत त्या 9 धावा. आउटफिट मधून हा चेंडू वेगाने पूर्वक सहर्ष काटई साठी पुढचा सामना तुमच्या समोर असेल काटई वर्सेस चिकनकर. षटक पहिलं संपन्न झालं या डावामधलं. दुसरा डाव सुरू आहे. 97 चा पाठलाग करतात टीम चोळेगाव. धावा झालेल्या धावफलकावरती आपण बघितलं तर त्या 13 धावा, एक विकेट मात्र मिळालेली आहे. मार्च हिटिंग सुरू आहे. 2 ते 3 दिवसांअगोदर तुम्ही जर बघितलं तर 42 टेम्परेचर होतं, 42°C इतकं तापमान होतं. आज आपल्याला किती पाहायला मिळेल? सकाळचं सत्र आहे, आता देखील थोडी गरमाट जाणवत आहे. धावसंख्या 13 झालेली आहे. चला स्पीडअप करायचं दोन्ही संघांना सूचना करेन. खास करून फिल्डिंग करणारा संघ गावदेवी कोपर. वेळेच्या संदर्भात स्पर्धेचे नियम थोडे कठोर आहेत, आपण त्या नियमांचं पालन करा. द्वारकंद आलेले आहेत. दुसरा षटक असेल जे मोठ्या गावींकडून तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू गोलंदाज ऑफ करण्यात आलाय. बॅटवरती मिळाला झाला चेंडू. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतात. दोघांच्या मधोमध चेंडू टप्पा पडल्या बरोबर अडवण्याचा तर प्रयत्न झाला आणि चेंडू निसटला. अखेर सीमा पार. 4 धावा चौकार. राजन शेलारचा वार पाहायला मिळाला. कुठेतरी फसले होते, परंतु लॉंगॉनला दोन्ही क्षेत्ररक्षकांचं कॉर्डिनेशन नव्हतं. त्या कारणास्तव त्यांना जीवदान. धावा मिळतात त्या 4. धावफलक 17. खूप करण्याचा प्रयत्न होता. अनऑर्थोडॉक्स फटका पाहायला मिळाला. अपरंपरागत क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कदाचित हा फटका नसावा. ज्या पद्धतीनं त्यांनी स्कूपचा प्रयत्न केला होता. आखूड टप्प्याचा चेंडू आला असता तर स्कूपच्या फटक्याला जास्त महत्व असतं, कारण टप्पा पडल्या बरोबर तितकासा रूम मिळतो हा फटका खेळण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू आला. लिफ्ट करू शकले नाही, उचलू शकले नाही चेंडूला. फक्त कडा घेतली थर्डमॅन मध्ये हा चेंडू. धाव मिळते ते 1. स्ट्रायकिंग एंडला येत आहेत ते आता फलंदाज आपण बघू शकाल ते आतिश चौधरी. धावा झालेल्या आहेत त्या 18. 97 चा पाठला. 18 धावा धावफलकावरती. कमी गती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे चेंडू आपण बघू शकाल. शॉट फाईन लेग मध्ये. धाव घेण्याची संधी तर होती, प्रयत्न होता नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाज राजन यांचा, परंतु थांबवला आतिश यांनी. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिला डाव जिथे दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी. सुगनाथ पाटील, लारा आणि प्रमोद मात्रे 60+ आहेत गोलंदाज. वा क्या बात. म्हणजे वय तितकंच मी म्हणेन की आयुष्यामध्ये त्याला महत्व असं म्हणता येणार नाही, परंतु 60+ जरी असले, फिटनेस तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही निश्चितपणे तरुणच राहाल. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण देत असताना द्वारकंद. धावा धावफलकावरती 19 रन्स. 97 चा पाठलाग. 97 चा पाठलाग करतात. अटॅक करावाच लागेल. रिक्वायर्ड 100 वाढत आहे. स्विचचा प्रयत्न. सुंदर चेंडू, सुंदर रीड करून फलंदाजाला आपण बघू शकाल गोलंदाजी करण्यात येते. जर्सी नंबर 14 द्वारकंद. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. राऊंड विकेट. स्टेप आउट झाले. इनसाइड आउटचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू.
97 आहेत त्यांच्याकडे. सो खर्च करत असताना त्यांच्याकडे कॉन्फिडन्स देखील आहे आणि आपण बघू शकाल कंजूस गोलंदाजी. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 3 डॉट आपण बघितले, 2 सिंगल बघितले. इकॉनॉमिकल गोलंदाजी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये द्वारकंद यांनी अवघ्या धावा खर्च केल्या, त्या 6. एकंदरीत चोळेगावचा धावफलक 1 गडी बाद. धावा धावफलकावरती आपण बघितल्या तर त्या 97 चा पाठलाग. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 78. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट आता भरपूर मागणं होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. 26 रिक्वायर्ड रन रेट आता तुम्ही बघू शकाल बॅटिंग करत असताना चोळेगाव या संघासमोर. पुढच्या दोन्ही संघांना मी विनंती करेन, खास करून काटई संघाचे संघ नायक आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या. षटक 3 उरलेले आहेत. चिकनगरचा कॅप्टन अर्थातच या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. भरपूर साऱ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा पार पडला. गौदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आणि डोंबिवली पश्चिमेला एकमेव असं आता क्रीडांगण उरलेलं आहे, ज्या क्रीडांगणावरती तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. अथवा चौफेर बाउंड्री असलेलं हे एकमेव क्रीडांगण आता तुम्ही निश्चितपणे बघू शकाल. आणि याच क्रीडांगणावरती तुम्ही अगोदर श्रद्धांजली चषक रेग्युलरच्या माध्यमातून बघितलं. MB ट्रॉफी जी गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण बघितली. लोटो I40+ चषक आपण बघितलं याच क्रीडांगणावरती. आणि अशा बऱ्याचशा स्पर्धा आपण निश्चितपणे बघत आलेलो आहोत, कारण एकमेव क्रीडांगण उरलंय. आणि जुनी डोंबिवली रेग्युलर आणि 40+ संघाचं अर्थातच ग्रामस्थांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. आपल्या गावाच्या व्यतिरिक्त देखील स्पर्धा मात्र भरवण्यासाठी ते हे क्रीडांगण उपलब्ध करून देतात आजूबाजूच्या गावांना. कारण क्रीडांगणाचं आता भरपूर आपण बघू शकाल गरज भासते, कारण आता डेव्हलपमेंट आपल्याकडे शहरीकरण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे आणि क्रीडांगणांची आता गरज भासू लागली आहे. डोंबिवली पश्चिमेला आपण बघू शकाल किती मोठा एरिया आहे. पृष्ठभाग जर आपण बघितला मोठा तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतोय, परंतु क्रीडांगण फक्त एक. हे देखील अगोदर या बाजूला होतं, परंतु आता KDMCचं ते गार्डन तुम्ही बघताय आणि त्या कारणास्तव पुनर्बांधणी करण्यात आली या बाजूला क्रीडांगणाची. ड्राईव्ह करण्यात आला, लॉफ्ट ड्राईव्ह आहे. जर्सी नंबर 1 त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. लॉंग ऑफ मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण शैलेश यांच्याकडून विथ पनामा कॅप आहेत. सचिन तेंडुलकर यांना आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सातत्याने बघत असतो हे कॅप परिधान करत असताना. श्रीसंत असतील, सुनील गावस्कर देखील पनामा कॅप परिधान करून ते असायचे. आणि सध्या कोपरचे शैलेश लॉफ करण्यात आला. बॅकफुटला येत असताना मिस टायमिंग आहे. लॉंग ऑन धावेमध्ये क्षेत्ररक्षक थांबलाय, हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये प्रमोद यांनी चेंडूला सामावून घेतलंय. पडणारा विकेट चोळगावचा दुसरा. राजन शेलार बाद. विकेट पडली. धावा धावफलकावरती आहेत त्या 20 धावा आहेत, म्हणजे अजूनही गरज आहे ती 77 ची. 77 धावसंख्येची गरज आहे 16 चेंडूंमध्ये माफ करा. लारा हवेमध्ये कॉटन बोल्टची संधी होती. बॅटचा प्लेस क्लोज केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. क्विक ऍक्शन. अगोदर फलंदाजी मधून आता गोलंदाजी मधून फॉलो थ्रो मध्ये धावला चेंडूवरती. इथे डायरेक्ट हिट झालं असतं तर निश्चितपणे फलंदाज आतिश चौधरी बादच झाले असते. ते हुकलं. बॅकअप तितकंच वेगाने आलं एक्स्ट्रा कव्हर कडून. नाव मिळते एक चिकी सिंगल. एका धावेच्या साहाय्याने धावफलक 21-21 आकड्यावरती जाऊन पोहोचलं. अजूनही बनवायच्या 76 धावा. चेंडू उरलेले आहेत ते 15. तयार होत असताना आपण बघू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज लारा हवामध्ये खेळलेत. मिस टायमिंग आहे. मिडॉनला कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. प्रयत्न देखील नसेल झेल पकडण्याचा, कारण दूरवर होता. भरपूर चेंडू जो वॅकेंट एरियामध्ये पडला निर्जन स्थळावरती. त्यानंतर शैलेश चेंडूला गॅदर करून फेक करतात. एकेरी धाव एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे 22-22 वरती बनवायच्यात 75. चेंडू उरलेले आहेत ते 14. रिक्वायर्ड रन आता भरपूर वाढत असताना वेगाने तुम्हाला पाहायला मिळेल. जे आता 3 षटकांमध्ये 26 होतं ते आणखीन वाढेल.
शफल झाले, बॅकफुटला आले, वेट ट्रान्सफर करण्यात आले. लेटकटचे सुंदर फटके आपण बघितले या डावामध्ये. आतिश चौधरी यांच्या बॅटमधून आय थिंक हा तिसरा फटका असेल जो लेटकट्स आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मधून डीप थर्ड मॅनला क्लिअर करणारा आणखी एक चौकार. नाव जरूर व्हायरल होईल लारा आणि प्रमोद यांचं, कारण दुसरी स्पर्धा या संगमामध्ये कोपर संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्याच डावामध्ये 97 ची अभेद्य भागीदारी, 96 ची माफ करा. पंच करण्यात आला बॅकवर्ड पॉइंटला. गॅप आहे मोठी, चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. अखेर सीमारेषा ओलांडली आतिश चौधरी यांच्या बॅटमधून आलेला. सेवन करण्यात आलं पार्ले ॲग्रो बेली विथ मिनरल्स ब्रँड आहे बाबा. आयोजकच आमचे ब्रँड आहेत. सो छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष. बघा तुम्ही आमचे चाचा आलेले दादा आईस घेऊन आलेले आहेत. म्हणजे जे पाणी कुठेतरी साधं होतं, इकडून टेम्परेचर वाढतंय, इकडून टेम्परेचर पाण्याचं आता कमी करण्याचा आमच्या आयोजकांचा निश्चितपणे प्रयत्न. सर्वांसाठी चिल्ड वॉटर मिळेल. आय थिंक ग्लुकोन डी देखील आहे. 67 बनवायच्यात 12 चेंडूंमध्ये. 3 षटकांमध्ये आस्किंग 26 होतं, रिक्वायर्ड माफ करा, आणि ते आता तुम्हाला पाहायला मिळेल 33.50. वेळेच्या संदर्भात सूचना कृपया करून मॅनेजमेंट कमिटीचा फास्ट गायचं अरे प्लीज टीम गावदेवी कोपर. टॉस करण्यात आलाय. शेवटला बॅट खेचली पुन्हा. व्हॉट हॅपन्ड? डेड बॉल. संपायरच्या ठिकाणी डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. डावकर आताचे गोलंदाज आहेत, मीडियम पेसर तुम्हाला पाहायला मिळतात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. टॉस करण्यात आलाय. चेंडू ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी. पहिला चेंडू आपण बघू शकाल, गती जरी कमी असली परंतु चांगल्या लेंथ वरती पिच करण्यात आलाय चेंडूला अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून काही सलाम. डॉट बॉल. 11 चेंडू आणि त्या 11 चेंडूंमध्ये आता 67 बनवायच्यात. प्रत्येक चेंडू बाहेरच पाठवावा लागेल. लॉफ करण्यात आलाय. सुरुवात केली आहे का? हा फॉली बरोबर लॉफ करत असताना ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करणारा पहिला षटकार. चौथ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती. चेंडू उरले आता 10 आणि त्या 10 मध्ये बनवायच्या धावा 61. लॉफ करण्यात आला. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक येतात, टप्पा पडला बरोबर सेकंड बाउन्स वरती कव्हर करतात चेंडूला. थांबले तर खरे
फेक आता ते करतायत. धावा तोपर्यंत मिळत असताना आपण बघू शकाल. फक्त 1 रन पूर्ण करण्यात आले. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलेला आहे ते. 37 वरती बनवायच्या 60 धावा, चेंडू उरलेला आहे ते 9. खूप वर्ष प्रेक्षक मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या डावाचा मनमुराद त्याने आनंद लुटला. जसा चौकार आला, जसा षटकार आला, जशी पार्टनरशिप ग्रो होत गेली, बिल्ट होत गेली, तसा मात्र त्यांनी आनंद साजरा देखील केला. अगोदर फ्रंट फूट पुन्हा बॅक फूटला आले. कट करण्यात आले चेंडूला. पॉइंटला भेदून चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून स्वीपर कव्हर कडून पोहोचलेले. गुड फिल्डिंग. फेक करण्यात आले. थर्डचा कॉल आहे आणि 3 धावा मिळतील. डीप मध्ये चेंडू गेल्याबरोबर अवधीच होता तितका. त्या अवधीमध्ये 3री रन पूर्ण करण्यात आली आणि 3 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचले. 40 वरती बनवायच्या धावा 57. चेंडू उरलेला आहे ते 8. 57 अजूनही बनवायचं आहे. स्टेप आउट झाले. फुल लेन बॅटच्या आतमधल्या भागा लागला. ओ एका हाताने अडवलाय. क्रीज सोडली. मैदान सोडावं लागेल का? चेंडू निसटला. पुन्हा माघारी परतले. बचावले. रनआउटची विकेट कदाचित मिळाली असती, परंतु जर्सी नंबर 12 आमचे विकेट किपर अर्थातच गावदेवी कोपरचे प्रल्हाद यांच्याकडून चुकी झाली. असंख्य स्थगित आहे. 7 मध्ये 57. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या भागा लागला आणि गरम गळत भोवऱ्यासारखा एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू. षटकाची होती सांगता. 1 धाव पूर्ण करण्यात आली. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 41. 41 धावा झाल्या म्हणजे आता बनवायच्या त्या 56 आणि चेंडू उरले ते फक्त 6. सो अवघड आहे. पाण्याची मागणी करण्यात येते. यस, अत्यावश्यक जेव्हा जेव्हा असेल पाणी तेव्हा तेव्हा आपण निश्चितपणे पाण्याची मागणी करू शकता. मार्च सेटिंग आहे. मार्च महिना सुरू आहे. टेम्परेचर वाढलेलं आहे आणि पाणी जेव्हा जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही निश्चितपणे मागू शकता. 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक निश्चितपणे आहे, परंतु जेव्हा मध्ये देखील तुम्हाला गरज असेल आपण कृपया करून पाण्याची मागणी करा. धावा झालेल्या आहेत त्या 41. 56 बनवायच्या 6 चेंडूंमध्ये. काटेईचे कॅप्टन आपण उपस्थित असाल तर कृपया करून आपण या नाणेफेकीसाठी. टीम काटेई 40+. सहा चेंडू आणि त्या 6 चेंडूंमध्ये बनवायच्या 56 धावा. काटेचे खेळाडू आलेले आहेत. येस, आपण मी पुढच्या संघांना देखील सूचना करेन. ऑनलाईन कृपा करून आपण जर या सामन्यांचा आनंद घेत असाल, आमचा आवाज ऐकत असाल, जुनी डोंबिवली संघ स्वतः आयोजकच आहेत. निळजे 40+ आपण कृपा करून लवकर येण्याचा प्रयत्न करा. काटेई संघाला काही अडचणी आहेत त्या कारणास्तव ते थोडे उशिराने येणार आहेत. कृपा करून निळजे 40+ विवर्स निलजेच असेल आपल्या संघाला कृपा करून लवकर येण्याची आम्ही विनंती करत आहोत. आपण लवकर या. आज 40+ आणि मोठागाव 40+ ला देखील याच सूचना असतील. कृपा करून आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती दर्शवा. चौकार आलेला आहे. चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे. दोन चौकार आणि 2 चौकारांच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले. 49 वरती बनवायचे अजूनही 48. चेंडू शिल्लक 4. अंतर आता किती कमी करण्यात येईल, किती धावांच्या फरकाने हा सामना जिंकेल गावदेवी कोपर, हे फक्त आता उरलेले या सामन्यामध्ये फॉर्मॅलिटीज. त्याचं कारणच की 95 उभारल्या विथ +1 रन पेनल्टी 96 झाला आणि 97चं लक्ष, मोठं लक्ष ठेवण्यात आलं. हा पहिल्या सामन्यामध्ये आपण बघू शकाल धावसंख्येचा सह्याद्री उभा करण्यात आलेला आहे. आमचे GTCचे कॅमेरामॅन कुणाल इंदप यांचं देखील आता उशिराने कळून आगमन होत आहे. हार्ड वर्किंग आहेत. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आमचे मानदेचे तेजस भोईर आहेत, थोडे रेस्ट करतात. यश देखील आता GTC मध्ये आजच्या दिवसामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांना देखील आम्ही
लंचची व्यवस्था करणारच आहोत. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 50. सांघिक अर्धशतक बनवायचे अजूनही 47 चेंडू शिल्लक उरलेले ते फक्त 3. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सध्या तुम्हाला जयवर्धन पाहायला मिळतात. पुण्यवर्धन माफ करा. चेंडू उरलेले आहेत ते 3. जितू यांचा तुम्हाला रनअप पाहायला मिळेल. जर तुम्ही बघितलं तर फिरकीपटू आहेत, क्रॉस रनअप येत आहेत आणि अगदी 4 ते 5 एवढीच पावलं. चांगला चेंडू, लेगलाचा प्रयत्न, बाहेर निघाले. चेंडूच्या रेषेपासून बाहेर आल्यानंतर चेंडूने बॅटला मिस केला आणि यस्टॅनवरती जाऊन तो आदळला. क्लीन बोल्ड. फलंदाज आतिश चौधरी बाद. थँक्यू. चेंडू उरलेला आहेत त्या अजूनही 2. सुंदर संगीत आमच्या डीजे मास्टर कडून तुम्हाला ऐकायला निश्चितपणे मिळालं. जसे नंबर 2 उरलेले 2 चेंडू त्यामधले एक आता टाकण्यात आला. एक्स्ट्रा ओव्हर मध्ये थोडं फंबल झालं, एकदा पूर्ण करण्यात आलेले आहे. नवीन फलंदाज तुम्ही नितीन जोशी यांना बघितलं 5व्या क्रमांकावरती. एक चेंडू त्यांना मिळाला आणि एक मिळेल तो आता फलंदाज महेंद्र चौधरी यांना, जे स्ट्रायकिंग एंडला. गावदेवी कोपरचे समर्थक तुम्हाला पाहायला मिळतात. हुक करण्यात आला, गॅप मध्ये खेळले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठी गॅप. चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावत धावत पोहोचले, परंतु चेंडू देखील पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा शेवट गोड करण्यात आला. सामना संपला. अभिनंदन टीम गावदेवी कोपर. अभेद्य भागीदारी 96 धावसंख्येची. 97चं लक्ष त्याने ठेवलं होतं आणि सामनावीरचा